मेकअप केल्यानंतर तुमचा चेहरा केकी, क्रॅकी किंवा तुमचा मेकअप ऑक्सिडाइज होतो का? तर तुम्ही फाउंडेशन लावताना काही चुका करतात. त्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण दर आठवड्याला मी असेच फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते. तुम्ही जर तुमची त्वचा रेग्युलर एक्सफोलिएट करत नसाल तर काय होतं, तुमच्या त्वचेवरती डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा जमा व्हायला चालू होते. त्याच्यामुळे तुमची स्किन रफ होते, तुमच्या त्वचेवरचं तेज कमी होतं आणि तुमची स्किन अनइव्हन दिसायला लागते. तुमचं फाउंडेशन हे फ्लोलेस बसत नाही. त्यामुळे आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा रेग्युलरली एक्सफोलिएट करा. सोबतच तुमच्या स्किन टाईपनुसार एक्सफोलिएट केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला देखील विसरू नका. प्रोडक्ट गरजेपेक्षा जास्त लावू नये. लेस इज मोर हा गोल्डन रूल मेकअपमध्ये नक्की लक्षात ठेवा. कधीही फाउंडेशन लावताना पहिल्यांदा 1 लेअर लावून बघा. तुमच्या स्किनचं कव्हरेज चेक करा. तुम्हाला जर स्किनला अजून कव्हरेज हवं असेल तर ते हळूहळू बिल्ड करा. एकदमच जास्त प्रोडक्ट घेऊन तुम्ही फाउंडेशन लावायला जाऊ नका. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा बेस हा हेवी होतो आणि केकी दिसायला लागतो. मेकअप करण्याआधी सीटीएम हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. तुमचा फेस हा व्यवस्थित क्लीन असलेला पाहिजे. कोणतंही प्रोडक्ट आधीचं म्हणजे तुम्ही काय सनस्क्रीन लावले असेल किंवा कोणतंही प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावरती नाही राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर टोनर वापरला पाहिजे आणि नंतर मॉइश्चरायझर सुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही वापरलं पाहिजे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरले पाहिजेत. तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरले पाहिजेत. कधीही फाउंडेशनचा शेड हा तुमचा 12 महिने सेम नसतो. ऋतूनुसार तुमच्या स्किनचा कलर किंवा तुमच्या स्किनचा टोन हा बदलत राहतो. तुम्ही जर बीचवरती फिरून आलात तर तुमची स्किन टॅन होते, किंवा तुमचं जर बाहेर उन्हामध्ये जास्त काम असेल तर त्यावेळी सुद्धा तुमच्या स्किनचा कलर चेंज होतो. हिवाळ्यामध्ये टोन चेंज होतो, म्हणजेच चेहरा थोडासा काळवंटतो. तर काहींचा उन्हाळ्यात घामामुळे किंवा स्वेटिंगमुळे तुमची स्किन छान ग्लो करते. त्यामुळे कधीही तुमचा जो काही आत्ता टोन आहे त्याच्यापेक्षा 1 शेड लाईट आणि 1 शेड डार्क असे 2 फाउंडेशन जवळ ठेवा. बरेच जण सांगतात तुम्हाला की सेम शेडचाच फाउंडेशन ठेवायचं, तर नाही. तुम्हाला पण जाणवलं असेल की सेम फाउंडेशन तुम्ही ज्यावेळी घेता बऱ्याच वेळेस तो लाईट सुद्धा होतो किंवा कधी कधी डार्क सुद्धा होतो. त्यामुळे 2 शेड जर तुम्ही जवळ ठेवला तर ते तुम्ही मिक्स मॅच करून तुम्ही तो वापरू शकता. आणि हो, फाउंडेशन घेताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे तुमचा स्किन टाईप आणि तुमचा अंडरटोन. आता स्किन टाईपनुसार फाउंडेशन कसं सिलेक्ट करायचं, तर तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही मॅट फाउंडेशन वापरायचं. तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही डीवी फिनिश असलेले फाउंडेशन्स वापरायचे, किंवा ऑइली स्किनवाल्याने सिलिकॉन बेस्ड फाउंडेशन वापरले तरी चालतात. आता बरेच जण प्रायमर ही स्टेप स्किप करतात. मॉइश्चरायझर लावल्यानंतर डायरेक्टली फाउंडेशन लावतात, तर तसं नाही करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं की मॉइश्चरायझर नंतर तुम्ही ज्यावेळी फाउंडेशन लावता त्यावेळी तुमचा मेकअप हा ऑक्सिडाइज होतो. प्रायमर हा मेकअप आणि तुमच्या स्किनमध्ये बॅरियरचं काम करतं, म्हणजे ते प्रोटेक्शनचं काम करतं. तुमच्या मेकअपच्या ड्युरेबिलिटी वाढते, म्हणजे तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो. तुमच्या स्किनवरती जर टेक्स्चर असेल तर ते सुद्धा ते प्लेन करतं, ज्यामुळे फाउंडेशन लावल्यानंतर तुमची स्किन छान फ्लोलेस दिसते. तुम्हाला फोटो काढताना फिल्टर लावायची सुद्धा गरज पडत नाही. नंबर 7, युजिंग रॉंग फॉर्म्युला अँड कन्सिस्टन्सी. तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही ल्युमिनियस, डीवी, शियर यांसारखे वर्ड्स असलेले तुम्ही फाउंडेशन वापरायचे. तुम्ही जर डीवी फाउंडेशन ऑइली स्किनवरती वापरला तर तुमची स्किन अजून तेलकट किंवा ऑइली दिसते. ऑइली स्किनसाठी नेहमी सिलिकॉन बेस्ड, मॅट किंवा पावडर फाउंडेशन हे बेस्ट असतात. फाउंडेशनची कन्सिस्टन्सी जर घट्ट असेल तर अशा वेळी तुम्ही ओलसर ब्युटी ब्लेंडर वापरायचा. याच्यामुळे काय होतं की एकतर फाउंडेशन
तुमच्या ब्युटी ब्लेंडरमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि ते व्यवस्थित ब्लेंड होतं, म्हणजेच तुमच्या स्किनला इव्हनली लागतं आणि एकदम नॅचरल लुक देतो, पॅची दिसत नाही. तेच जर तुम्ही ब्रश वापरलात तर काय होतं, ब्रशच्या ज्यावेळी तुम्ही स्ट्रोक देता तर अशा वेळी ब्रशमुळे ना लाईन्स उठतात चेहऱ्यावरती. तुम्ही जर लिक्विड फाउंडेशन वापरणार असाल तर अशा वेळी तुम्ही ब्रश वापरू शकता. ब्रश वापरल्यामुळे काय होतं, एकतर ते प्रोडक्ट ॲब्झॉर्ब होत नाही, व्यवस्थित स्प्रेड होतं, एकसारखं लागतं. तेच जर तुम्ही ब्लेंडर वापरला तर काय होतं, लिक्विड फाउंडेशन थोडंफार का होईना ब्लेंडरमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ते व्यवस्थित लागत नाही, अनइव्हन लागतं. त्याच्यामुळे फाउंडेशन लावताना कधी ब्रश वापरायचा आणि कधी ब्लेंडर वापरायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. डोळ्याखाली जर डार्क सर्कल असेल आणि तुम्ही ते हाईड न करता डायरेक्टली फाउंडेशन लावलात तर काय होतं, थोड्या वेळाने ना ते डार्क सर्कल ना अजून उठून दिसायला लागतात. तुमच्या चेहऱ्यावरती जर ॲक्ने असेल किंवा ॲक्ने होऊन गेलेले असेल, त्याचे मार्क राहिलेले असतील, ते सुद्धा तुम्ही हाईड न करता डायरेक्टली फाउंडेशन लावलात तर ते सुद्धा थोड्या वेळाने दिसू लागतात. तर अशा वेळी काय करायचं, तुमचे जर डार्क सर्कल असतील तर अशा वेळी तुम्ही ऑरेंज करेक्टर वापरलं पाहिजे. तुमच्या जर चेहऱ्यावरती रेडनेस असेल तर अशा वेळी तुम्ही ग्रीन करेक्टर वापरलं पाहिजे. तुम्हाला जर ॲक्ने होऊन गेलेले असतील आणि त्याचे काही डाग राहिलेले असतील तर अशा वेळी तुम्ही पर्पल करेक्टर वापरला पाहिजे. आता बरेच जण काय करतात, फाउंडेशन लावल्यानंतर तसंच सोडून देतात, त्याला अजिबात सेट करत नाही. तर सेट करण्यासाठी काय करायचं, एकतर तुम्ही लूज पावडरनी सेट करू शकता किंवा कॉम्पॅक्टने सुद्धा तुम्ही सेट करू शकता. काय करायचं, जेव्हा तुम्ही सेटिंग पावडर वापरणार असाल, ब्रश घ्यायचा, तो बुडवायचा, त्याचा ॲक्सिस काढायचं, म्हणजेच काय तर थोडासा ब्रश झाडून घ्यायचा आणि मग जस्ट फिरवायचा. किंवा तुमच्याकडे स्पंज असेल तो स्पंज डीप करायचा, फक्त हातावरती थोडासा डॅब डॅब करून मग तुम्ही जिथं पाहिजे तिथं फक्त डॅब 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 मोशनमध्ये सगळीकडे अप्लाय करायचं. याच्यामुळे काय होतं की तुमचा फाउंडेशन चांगला सेट होतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला मेकअप केला तर थोड्या वेळा टचअपची गरज पडते, तर अशा वेळी डायरेक्टली सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट न लावता काय करायचं, आधी ब्लोटिंग पेपर घ्यायचा, तो चेहऱ्यावरती फिरवायचा, म्हणजे जे काही तुमच्या फेसवरती घाम आलेला असेल तो त्या ब्लोटिंग पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होतो. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट किंवा तुमची काही लूज पावडर आहे ती घ्यायची, ती प्रेस करायची, थोडीशी वाटलं जर इथे ह्याच्यावरती डॅप करायची हातावरती आणि नंतर मग अप्लाय करायचं. याच्यामुळे तुमचा फाउंडेशन हा चांगला सेट होतो आणि चेहऱ्यावरती अजिबात कोणती क्रीज येत नाही. आता तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे चुकत होतो, की ज्यामुळे आपलं फाउंडेशन हे केकी, पॅची किंवा क्रॅकी दिसत होतं. तुम्ही जर सांगितलेल्या चुका जर टाळ्यात तर तुमचा फाउंडेशन हा चांगला फ्लोलेस लागणार आहे, तो छान दिसणार आहे आणि तो जास्त काळ टिकणार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.